अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. नमस्कार. आज आपण वंदे मातरमच्या साठी त्याचा इतिहास ऐकण्यासाठी म्हणून हा आजचा कार्यक्रम करतोय. आज योगी अरविंदांचा जन्मदिवस आहे आणि हा जन्मदिवस बरोबर 15 ऑगस्ट नियतीचे काहीतरी वेगळीच इच्छा. जहाल क्रांतिकारकापासून बंगालच्या फाळणीमध्ये ज्याचा त्याच्या विरोधात वंगभंगाच्या विरोधात ज्याचा सहभाग होता अशा या क्रांतीवीराचा प्रवास हा संतत्वापर्यंत होणं अर्थात हे आपल्याकडे नवीन नाहीये. कारण क्रांतिकारक आणि संत या दोघांची मानसिकता एकाच प्रकारची असते. दोघांची ध्येय वेगळी असतात. एकाला राष्ट्राची प्राप्ती, दुसऱ्याला ईश्वराची प्राप्ती. त्याकरता जे मार्ग निवडलेले असतात ते खडतर असतात. त्या खडतर मार्गामधून येणारं जे काही असतं त्या प्रवासामध्ये येणारे अडथळे हे सगळे त्यांनी गृहीत धरलेले असतात आणि तसेच ते पुढे जात असतात. आणि म्हणून क्रांतिकारकाचा संत होऊ शकतो. नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या सारखा एखादा हा अज्ञाताच्या शोधास करता निघून जाऊ शकतो. अशी आपल्याला उदाहरणं दिसतात. त्यातलंच एक मोठं उदाहरण म्हणजे योगी अरविंद. योगी अरविंदांनी देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी जे व्यक्त केले होते विचार, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की विभाजन झालं पण आता एकत्व हे राहू दे. आज जग भारताकडे हे आध्यात्मिक दृष्टीने बघेल आणि आज ना उद्या भारताला या गोष्टी करता जगाचं नेतृत्व करायला लागेल. केवढी दूरदृष्टी असेल त्या माणसाची. म्हणून मुद्दाम याचा आरंभच योगी अरविंदांच्या आठवणींनी करतोय. दुसरी गोष्ट, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जे मी हटकून सांगत असतो की स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शाळा, महाविद्यालय, अन्य कुठेही जी काही भाषणं वगैरे होतात त्या भाषणांच्या मध्ये आवर्जून बोललं जातं की 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं. मिळालं हे मिळालं 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 हे शब्द इतक्या वेळेला त्या लहानपणापासून मुलांच्या कानावर पडलेले असतात ना की आम्ही शब्दांच्या अर्थांकडे लक्षच देत नाही. मिळते कोणती गोष्ट? भिक्षा मिळते, दान मिळतं. स्वातंत्र्य हे या दोनापैकी कशात बसणार होतं? ज्या गोष्टी करता अनेकानेक क्रांतिकारकांनी आपलं रक्त सांडलं ती गोष्ट आम्ही मिळालं एवढ्या सहज शब्दांच्या मध्ये मोडीत काढतोय. का असं वाटायला लागतं की असं का होतंय? यापेक्षा याच्या पुढे तरी मुलांना 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताने स्वातंत्र्य मिळवलं हे शिकवायला पाहिजे. मिळवलं या शब्दामध्ये ओज आहे, तेज आहे, पराक्रम आहे, धैर्य आहे, सहनशीलता आहे. मिळालं यात काय? हे सगळे भाग कुठेतरी मिळालं आणि मिळवलं केवळ एका अक्षराचा फरक आहे पण त्याच्यामुळे अख्खा अर्थ बदलून जातो. कुठेतरी पुढच्या पिढीपर्यंत हे सातत्याने जायला पाहिजे तर उपयोग होईल. अन्यथा तेच पहिले पाढे पंचावन्न अशीच अवस्था आपल्याकडे होईल. वंदे मातरमला आम्ही नेहमी असं म्हणतो की वंदे मातरम हा ज्या काळामध्ये राष्ट्रमंत्र बनला. मंत्र म्हणजे काय? जेव्हा अनेकांच्याकडून अनेक प्रकारची आवर्तनं होत राहतात त्यावेळेला त्या शब्दांना मंत्ररूप प्राप्त होतं असं आपल्याकडे म्हटलेलं आहे. आणि मंत्रांचे अर्थ करायचे नसतात. अनेक वेळेला वेदांचं भाषांतर वगैरे लोक विचारतात ना, अनुवाद वगैरे विचारतात, तेव्हा मी म्हटलं आपल्याकडे पूर्वीपासून असं सांगितलेलं आहे की मंत्रांचे अर्थ करायचे नसतात कारण अर्थामध्ये काहीच नसतं. जे काही असते शक्ती ती त्या शब्दात असते. मग कोणीतरी म्हणतात छे छे अशी काही शक्ती बिक्ती असते का? उगाच काहीतरी काय तुम्ही आत्ता प्रात्यक्षिक सांगू का म्हटलं तर म्हणाले सांगा बरं. पण अगदी साधं सोपं आहे. तुम्ही मंदिरामध्ये जा भगवान शिवांच्या, तिथे हर हर महादेवचा
जयकार करा. काय होतं आतमध्ये बघावं. तेच तुम्ही बाहेर एखाद्या रणक्षेत्रावरती किंवा एखाद्या सभेत सुद्धा ज्या वेळेला पराक्रमाचा सगळा इतिहास ऐकत असताना तिथे एकदम हर हर महादेव म्हणून गर्जना करा. तीच भावना येते का? मंदिरातली भावना. स्थान वेगळे, शब्दांना दोन्हीकडच्या वेगवेगळे भाग प्राप्त झालेले असतात. तसं वंदे मातरमचा अर्थ काय? हे माते मी तुला नमस्कार करतो असं जर मी सरळ बोललो किंवा अगदी ओरडून बोललो, उपयोग काही आहे का? पण हेच कोणीतरी एकदम वंदे मातरम म्हणून म्हणावं आणि मग बघा आतमध्ये काय होतं ते. तेच भारत माता की जय हे ऐकल्यानंतर आपल्या आतमध्ये काय होतं. ह्या ज्या गर्जना आहेत, या शब्दांना मंत्रत्व हे आपोआप प्राप्त झालेलं नाही, हे सगळं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ते जर लक्षात घेतलं नाही तर मग कठीण होतं. हे वंदे मातरम ज्यांच्यामुळे हा मंत्र आपल्याला मिळाला ते बंकिमचंद्र चटर्जी किंवा चट्टोपाध्याय. 25 जून 1838चा त्यांचा जन्म आणि मृत्यू 8 एप्रिल 1894. म्हणजे या माणसाला फक्त 56 वर्षाचं आयुष्य मिळालंय. 56 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी डेप्युटी मॅजिस्ट्रेट पासून सुरू केलं, सरकारी नोकरीत आहेत, तर डेप्युटी कलेक्टर पर्यंत. पण या सगळ्यामध्ये सतत बदली व्हायची, कारण जी हुजुरी करण्याची सवय नाही, यामुळे सातत्याने त्यांची बदली व्हायची. अनेक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या, दुर्गेश नंदिनी वगैरे सारख्या बऱ्याच कादंबऱ्या लिहिल्या. आणि हे सगळं लिहित असताना एकीकडे कादंबरी लेखन चालू आहे, दुसरीकडे मृणालिनी, आनंद भट, देवी चौधुराणी वगैरे आपलं लेखन हे देशकार्यासाठी सुद्धा कसं उपयोगी पडू शकतं, एखादा चतुर लेखक ते कसं करू शकतो. सरकारी नोकरीत आहेत तरी सुद्धा त्यांनी अशा प्रकारच्या कादंबऱ्या लिहिल्या. खरं म्हणजे असं सांगतात की त्यांना झाशीच्या राणीवरती कादंबरी लिहायची होती, पण आनंदमठ आणि वंदे मातरम याच्यामुळे कुठेतरी ते नजरेत यायला लागले होते. यामुळे बहुतेक ती राणी लक्ष्मीबाईवरचीच कादंबरी त्यांनी देवी चौधुराणी याच्यामध्ये त्याचं फक्त थोडाफार बदल केला आणि ती तशा प्रकाराने प्रकाशित केली. सर्वनाशे समुत्पन्ने अर्ध्यंत्यजति पंडितः. सर्वनाश होणं जेव्हा समोर दिसत असतं त्यावेळेला अर्ध वाचवायचा प्रयत्न करतो शहाणा माणूस. तेव्हा अशा प्रकाराने ते त्यावेळेला वागले की काय नेमकं माहिती नाही, पण हे दिसतं आपल्याला. आणि मग पुढच्या काळात मात्र त्यांनी कृष्णचरित्र, धर्मतत्व यासारखी आध्यात्मिक पुस्तकं सुद्धा लिहिली. हे सगळे एका बाजूनी त्यांचं काम चालू होतं. गंमत अशी की असं असताना मग यांनी असं वंदे मातरम सारखं वगैरे कसं काय लिहिलं. खरं म्हणजे सरकारी नोकरी ते करत होते. मग सरकारी नोकरी करणं याच्यामध्ये कुठचं आलंय देशकार्य. एक मुद्दाम दृष्टांत सांगतो. लोकमान्यांच्याकडे एकदा एक सरकारी नोकर आला, तरुण होता पोरगा. लोकमान्यांचं भाषण ऐकून खूप प्रभावित झालेला आणि लोकमान्यांना म्हणाला की मी नोकरी सोडून देतो. ते म्हणाले कशा करता? तर तो म्हणाला नाही, तुमचं भाषण ऐकून मला असं वाटायला लागले की आपण काहीतरी देशकार्य करूया, देशाच्या सेवेमध्ये मला झुकून द्यायचंय आणि या करता म्हणाला मी नोकरी सोडून देतो. लोकमान्य हसले आणि त्याला म्हणाले उगाच वेडेपणा काहीतरी करू नकोस. कारण असं आहे म्हणाले की हे करणं, तू आता जी सरकारी नोकरी करतोयस ती सुद्धा देशसेवा आहे. कशी? तर आज ना उद्या आपल्याला स्वराज्य मिळणार हे नक्की. अशा वेळेला आमच्यासारख्या लोकांना आतला कारभार माहिती नसतो. सरकारी धोरणं कशी आखली जातात, काय करायचं असतं आणि काय नाहीये हे आमच्यासारख्या लोकांना अजिबात ठाऊक नसतं. पण ते तुझ्यासारखे तिथे जे आतमध्ये आहेत त्यांना ठाऊक असतं. यामुळे आहे तीच नोकरी करत राहा, त्याच्यातून काही बाहेर पडण्याचा विचार सुद्धा मनात आणू नकोस. फक्त एवढंच कर की नोकरी करता करताना जे आपले बांधव आहेत, स्वदेशी बांधव, या सगळ्यांचं काम कसं होईल आणि या सगळ्यांना त्रास कसा होणार नाही एवढंच फक्त बघ, म्हणजे खूप झालं. एकदा असं झालं होतं की दुर्गा पूजेचा उत्सव होता आणि बंकिमदा तिथे गेलेले होते. आपल्याला बंगाल प्रांतामध्ये दुर्गा पूजेचा उत्सव कसा होतो ते माहिती आहे. आणि एकाएकी त्या देवीकडे बघता बघता त्यांना अष्टभुजा रूपामध्ये साक्षात भारत माताच उभी असल्यासारखा साक्षात्कार झाला. त्याच्यानंतर जवळपास महिना गेला
पण सातत्याने तेच एक रूप डोळ्यापुढे येत होतं. आणि मग कार्तिक शुद्ध नवमीला म्हणजे 7 नोव्हेंबर 1875 ला वंदे मातरमचा जन्म झाला. वंदे मातरम ही आनंदमठ करता लिहिलेली कविता नव्हे, काव्य नव्हे, तर त्याच्या आधी जवळपास 5 वर्ष वंदे मातरमचा जन्म झालेला आहे. तेव्हा त्यावेळेला जसजसं ते सुचलं तसतसं त्यांनी ते लिहायला सुरुवात केली. आपल्याकडे गंमतीशी आपल्याकडे काही काही ठोकून देणारे पण लोक असतात, तसे आपल्याकडे अर्जुन सिंग नावाचे एक मंत्री होते बरं का. त्यांनी 7 सप्टेंबर 2006 ला एकाएकी जाहीर केलं कुठच्या तरी त्यांच्या एका भाषणामध्ये बोलता बोलता की वंदे मातरमचे शताब्दी वर्ष आहे. आता त्यांच्यासारखा मंत्री म्हणतोय शताब्दी वर्ष म्हटल्यानंतर जो तो त्या शताब्दी वर्षाच्या मागे लागला, पेपरमध्ये लेख यायला लागले, अमकं व्हायला लागलं, तमकं व्हायला लागलं की 2006 हे वंदे मातरमचं कसं शताब्दी वर्ष आहे, ते शताब्दी वर्ष कसं चालू राहायला पाहिजे. थोडक्यात त्यांनी फक्त एका बाजूची सुई दुसरीकडे वळवली बरं का. कारण याच अर्जुन सिंगांनी आधी सांगितलेलं होतं की वंदे मातरम हे शाळांमध्ये, शाळा आणि कॉलेजेसमध्ये सक्तीचं व्हायला पाहिजे. ज्या वेळेला विवक्षित भागामधून त्याच्या विरोधाचा आवाज उठायला लागला, त्याबरोबर त्यांनी गुळमुळीत भूमिका घेतली. म्हणजे तसं सक्तीचं नाही, ज्याला हवं असेल त्यांनी म्हणावं, असं करून सुईची भूमिका घेतली. मग तिथून तो वाद आणखीन दुसरीकडे नेला, ते म्हणजे हे शताब्दी वर्ष आहे असं सांगून. मग ज्यांनी ज्यांनी लेख वगैरे खरडायला सांगितले, तशात एकाने मला विचारलं होतं की हे शताब्दी वर्ष आहे, मग या वेळेला तुम्ही नाही का काही लिहिणार? तोपर्यंत मला असं वाटतं माझं पुस्तक वंदे वंदे मातरम बहुतेक आलेलं असावं. तो मी म्हटलं नाही, कारण हे शताब्दी वर्ष नाहीये हे मला माहितीये. तो म्हणाले काय सांगताय? म्हटलं शताब्दी म्हणजे 100 वर्ष जा मागे. म्हटलं म्हणजे 1906 ना. मग बंकिमचंद्र गेलेत 1894 मध्ये. 1906 मध्ये त्यांचं भूत आलं होतं का म्हटलं वंदे मातरम लिहिण्याकरता? काहीतरी काळाचा तरी कुठे सेन्स ठेवाल की नाही. कोणीतरी काहीतरी बोलतंय म्हणून आपले लागले मागे आणि त्याच पद्धतीने चढाओढीने आपले लिहायला, चर्चा करायला, आणखीन काही काही गुराळं ही निर्माण करण्याकरता निघतात लोक. तेव्हा आश्चर्य वाटायला लागतं. अर्थात एक आहे की कोण बोलतंय हेही महत्वाचं असतं. ज्या वेळेला आनंदमठ लिहिली, आनंदमठ 1880 ते 1882 अशी 2 वर्ष बंगदर्शन नावाच्या साप्ताहिकामधून प्रकाशित होत होती, क्रमशः प्रकाशित होत होती. तेव्हा त्याच्यामध्ये योग्य जागेवरती, कारण हा संथाळांचा उठाव दाखवलाय, साधूंचा उठाव दाखवलेला आहे आनंदमठमध्ये, त्या ठिकाणी वंदे मातरमची योजना ही बंकिमचंद्रांनी केली. पुढच्या 12 वर्षामध्ये जवळपास 5 आवृत्ती त्या पुस्तकाच्या निघाल्या. पण स्वतः बंकिमला मात्र त्याबद्दल फार मोठे खुश असे नव्हते. एकदा त्यांच्या एका मित्रांनी त्यांना विचारलं की मी आनंदमठेर मूलमंत्र लिहितो. तर बंकिमदा हसले आणि म्हणाले, अरे मी आनंदमठ लिहून तरी काय साध्य केलेलं आहे? मला असं वाटायला लागलंय की मी वंदे मातरम लिहिण्याच्या ऐवजी वंदे उदरम लिहायला हवं होतं. खाण्याची गोष्ट ती सगळ्यात जास्त जाते ना लोकांमध्ये. म्हणजे इथपर्यंत ते गेले होते. पण असं असलं तरी कधीतरी, कारण या त्यांच्या भाष्यावरती कदाचित नियती हसत असेल, पण एकदा आपल्या मुलीला मात्र ते बोलले जाण्यापूर्वी, म्हणाले एक गोष्ट लक्षात ठेव की हे शब्द कदाचित काही वर्ष जातील, पण ती वर्ष गेली तरी सुद्धा एक दिवस सर्व भारतवासी या शब्दांनी झपाटतील. त्यांचे हे शब्द खरे झाले पुढच्या काळामध्ये. आणि मग 1896 मध्ये वंदे मातरम पहिल्यांदा गायला गेलं काँग्रेसच्या मंचावर. बरं, आनंदमठची प्रेरणा कोणाची होती? तर आनंदमठ ही प्रेरणा वासुदेव बळवंतांची होती. वासुदेव बळवंतांची कशी? कारण त्याच वेळेला वासुदेव बळवंतांची केस चालू होती 1880च्या सुमारास, म्हणजे 1879 पासून. वासुदेव बळवंत गेलेत 1883 मध्ये. बरं, हे मी म्हणत नाहीये, आणखी कोणीतरी इथला इतिहासकार म्हणतोय असंही नाही. तर जर्नल ऑफ इंडियन हिस्ट्रीच्या एप्रिल 1966च्या अंकामध्ये डॉक्टर विमान विहारी मुजुमदार यांनी मुद्दाम हे नमूद केलेलं आहे की ज्या पदावरती होते बंकिमचंद्र, त्या पदावरती त्यांना वासुदेव बळवंतांचं आत्मचरित्र आणि तत्सम गोष्टी सगळ्या मिळणं हे काही फार मोठं कठीण गोष्ट नव्हती. आणि त्यामुळे त्यातला संथाळांचा जो उठाव दाखवलेला आहे, त्यातले जे साधू दाखवलेत, दुष्काळ पडलेला जो दाखवलेला आहे, तसाच दुष्काळ सोलापूर, विजापूर वगैरे या भागामध्ये पण पडलेला होता.
त्यावेळेला वासुदेव बळवंत तसे झोळ घेऊन निघालेले होते. काय काय झालंय, कसं कसं होतंय हे सगळं बघण्याकरता म्हणून ते गेलेले होते. आणि म्हणून म्हणाले याची प्रेरणा आनंदमठची ही नक्की वासुदेव बळवंत आहेत. पुढे 1896च्या काँग्रेस मंचावरती हे गीत पहिल्यांदा म्हणण्यात आलं, म्हणजे बंकिमचंद्र गेल्यानंतर 2 वर्षांनी. बरं, हे गीत म्हटलंय कोणी? आरंभ गीत किंवा स्वागत गीत ज्याला आपण म्हणतो ना, अधिवेशन सुरू होण्याच्या आधी काँग्रेसच्या मंचावरती एका कवीनी दुसऱ्या कवीची रचना गाऊन दाखवणं, असा एक मोठा विलक्षण हा प्रसंग होता की ते गीत गायलंय खुद्द रवींद्रनाथ ठाकूरांनी. आणि मग पुढे 1901 पासून काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनाचा आरंभ हा या गीतापासूनच व्हायचा आणि हे सगळं चालू झालं. तशात 1899 मध्ये तसा तरणा असलेला, देखणा असलेला असा एक व्हाईसरॉय भारतामध्ये आला, ज्याचं नाव होतं लॉर्ड कर्झन. हा लॉर्ड कर्झन म्हणजे मदनलाल धिंगरांनी मारलेला कर्झन वायली नव्हे. अनेक जण नावामध्ये नेहमीच घोटाळा करतात, म्हणून आवर्जून सांगितलं की हा कर्झन वेगळा आणि कर्झन वायली जो पूर्वी भारत मंत्र्यांचा असिस्टंट म्हणून भारतात आलेला होता तो वेगळा. हा लॉर्ड कर्झन अत्यंत अहमन्य होता, उर्मट होता. उर्मटपणा म्हणजे इतका की तो म्हणायचा की इंग्रजांच्या अंगी जी कार्यक्षमता आहे ना ती अनुवंशिक आहे आणि परंपरागत संस्कारांनी आलेली आहे. त्यामुळे हिंदी लोक कितीही शिकले तरी सुद्धा त्यांना हे सगळं त्यांच्यामध्ये आणणं आणि बाणवणं शक्यच नाही, कारण हा अनुवंशिकतेचा भाग आहे. हे स्वतः बोलून दाखवणारा असा माणूस होता. पण यांनी काही सुधारणा स्वार्थाकरता का होईना केल्यात, नाही असं नाही. जमिनीचं महसूल धोरण त्यांनी ठरवलं, पाटबंधारे वाढवले, रेल्वे बोर्डाची स्थापना त्यांनी केली. त्यामुळे शत्रूंनी केलेली काही कामं असली तरी ती शत्रूंनी त्यांच्या स्वार्थासाठी जरी केली असली तरी सुद्धा ती सांगणं हे भाग असतं, कारण इतिहासाला होय नाही वगैरे असं काही म्हणता येत नाही. त्यामुळे जे घडलंय ते घडलंय. हा लॉर्ड कर्झन आल्यानंतर त्याच सुमाराला 1899, बरं याचा आणखीन एक अमान्यपणा असं सांगण्यात येतो की त्यांनी आल्यानंतर असे उद्गार काढले होते की मला खरं म्हणजे माझ्या डोळ्यासमोर काँग्रेस शांतपणे, काँग्रेसचं मरण शांतपणे बघण्याची माझी महत्वाकांक्षा आहे. त्यावेळेपर्यंत काँग्रेसने काय बिघडवलं होतं? त्यावेळेपर्यंत काँग्रेसने चळवळ तर सोडा, साधी वळवळ सुद्धा केलेली नव्हती. सगळे नेमस्त पुढारी होते. काँग्रेसचा भाग बदललाय हा कधी 1902च्या नंतर बदललेला आहे. लोकमान्य टिळकांसारखा जहाल पुढारी ज्या वेळेला काँग्रेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती सक्रिय झाला त्यावेळेला हे सगळं झालंय. पुढे 1899 मध्ये ज्या वेळेला टिळक सुटले, कारण चापेकरांनी रँडला जे मारलेलं होतं त्यावेळेला टिळकांना एक अटक झालेली होती आणि त्यांना शिक्षा झाली होती. 1899 मध्ये टिळक सुटले, त्यावेळेला लंडन मधून कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचं असलेलं वर्तमानपत्र होतं ग्लोब, त्या ग्लोबनी टिळकांवरती अगदी जातीवाचक लिहून टीका केलेली होती. तीच आपल्याकडे लगेच टाइम्सनी तशीच्या तशी छापून टाकलेली होती. टिळकांनी लगेच अब्रू नुकसानीचा खटला दाखल करतो म्हणून सांगितलं आणि अब्रू नुकसानीचा खटला दाखल होणार म्हटल्यानंतर जे घाबरलेत ग्लोबवाले त्यांनी लगेच माफी मागून टाकली. त्याबरोबर टाइम्सनी सुद्धा माफी मागून टाकली. 1895 पासून विष्णुपंत बोपर्डीकर आणि देऊसकर या सगळ्या लोकांच्यामुळे शिवाजी उत्सव सुरू होताच. शिवाय रवींद्रनाथांनी 144 ओळींची शिवाजी उत्सव याच नावाची एक कविता लिहिलेली होती. कर्झननी आल्यानंतर हळूहळू फाळणीच्या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात केली, ज्याच्यामध्ये त्यांनी नागपूरसह विदर्भाचे 4 जिल्हे हे निजामापासून तोडून घेतले आणि ते मध्य प्रांताला जोडले. जाणीवपूर्वक का? तर पुण्यामधल्या मराठी भाषक नेत्यांच्या प्रभावाखाली नाशिक आणि नागपूर आणि विदर्भाकडचा भाग हा येऊ नये म्हणून. आता पुण्याकडचे मराठी भाषक नेते म्हटल्यानंतर ते कोण हे आपल्याला माहिती आहे. आणि विदर्भातले नागपूर सकट हे जे 4 भाग होते, 4 जिल्हे जे होते, ह्या सगळीकडे मराठीच होते की लोक, पण तरी ते जोडण्यात आले मध्य प्रांताला आणि म्हणून त्याचं नाव पडलं, जे फक्त सीपी होतं ते सीपी अँड बेरार झालं, म्हणजे सेंट्रल प्रोव्हिन्स आणि बेरार म्हणजे वराड. हे त्यांनी केलं, हे एक पाऊल त्याने टाकलं.
आणि मग त्याच्यानंतर त्यांनी बंगालची फाळणी करायचं ठरवलं. त्याच्याकरता कारण काय दिलं, तर बंगालची फाळणी एवढ्या कारणाकरता की हा खूप मोठा प्रदेश आहे. खूप मोठा प्रदेश होताच. बिहार होतं, त्याच्यामध्ये ओरिसा होतं, आसाम होता. असा मोठा प्रदेश असल्यामुळे जर याची फाळणी करून 2 भाग केले तर राज्यकारभारासाठी सोयीचं जाईल. अर्थात हे इतकं सहज आणि सोपं नव्हतं. त्याच्या डोक्यात इतकं शत्रूच्या डोक्यात गोष्टी नसतात बरं का. गोष्टी तिसऱ्या असतात, सांगायच्या भलत्याच असतात आणि त्या पद्धतीने करून घ्यायचं असतं. ही राजनीती असते. पूर्व बंगाल हा मुस्लिम बहुल आणि पश्चिम बंगाल हा हिंदू बहुल असा मुद्दाम वेगळा करायचा होता. एक गोष्ट याच्यातून लक्षात आली असेल तर ही जी फाळणी होती 1905 मध्ये करण्यात आलेली, ही लिटमस टेस्ट होती. कारण पुढे 1947 मध्ये तशीच त्याहून भयानक फाळणी करायची होती, ती करून दाखवली त्यांनी. ती गोष्ट आणखीन वेगळी. पण हे सगळं एकदा पाहिल्यानंतर मग आपल्या लक्षात येतं की त्यातही त्यांनी एक पाचर मारून ठेवली. ती पाचर अशी मारून ठेवली की बंगाल प्रांतामध्ये, पश्चिम बंगालमध्ये हिंदू बहुल ठीक आहे, पण भाषा त्या प्रांतामध्ये बिहार समाविष्ट केलेलं. बिहारी लोक हे बंगाली लोकांपेक्षा जास्त होते. त्याच्यात ओरिसा, आसाम समाविष्ट केलेलं. त्यामुळे झालं काय की भाषक कारणामुळे यांच्याकडे कुरबुरी राहतील आणि पश्चिम बंगालचा पूर्व बंगालचा जो भाग होता त्या भागामध्ये धर्माच्या आधारावरती, कारण तिथे हिंदू अल्पसंख्य होते आणि मुस्लिम बहुसंख्य होते, तेव्हा तिथे तशा प्रकाराने पण या कुरबुरी चालू राहतील एवढंच फक्त घेतलं. आणि मग ही होणार आहे फाळणी हे लक्षात एकदा आल्यानंतर ऑक्टोबरमध्ये फाळणी होणार होती. त्याच्या आधी ऑगस्टमध्ये 7 ऑगस्ट 1905 ला कलकत्त्याच्या टाउन हॉलमध्ये एक मोठी सभा या वंगभंगाच्या विरोधात होणार होती. त्याच्या आधी 2 दिवस 5 तारखेला तिथल्या तरुणांनी एक सभा घेतली बरं का, लोकांना आवाहन करण्याकरता की भरपूर लोकांनी सामील व्हावं या कारणाकरता. आणि मग 7 तारखेला दुकानदारांनी आपापली दुकानं ही अर्ध्या दिवसानंतर बंद करायला सुरुवात केली. विद्यार्थी टोळक्या टोळक्यांनी घराच्या बाहेर पडले. सगळीकडे फिरत असताना लोकांना आवाहन करायला लागले, चला चला म्हणून. आणि त्या टाउन हॉल पाशी किती गर्दी व्हावी, तर टाउन हॉलचे दोन्ही जे सभागृह होती ती दोन्ही सभागृह तुडुंब भरली, जिने भरले. नंतर येणाऱ्या नेत्यांना त्याच्या मधून चालत जायला जागा मिळेना, इतकी चेंगराचेंगरी. खालचं जे मैदान होतं ते मैदान भरलं पूर्णपणे. जवळपास 30,000 लोक हे तिथे एकत्रित झालेले होते. आणि इतके लोक एकत्रित झाले म्हटल्यानंतर स्वाभाविकपणे गर्दीला आता सभा घ्यायची कशी. शेवटी त्या दिवशी 4 सभा घेण्यात आल्या बरं का. पहिल्या मजल्यावर एक सभा, दुसऱ्या मजल्यावर एक सभा आणि खाली मैदानात 2 सभा घेण्यात आल्या. एक त्या इमारतीच्या एका बाजूला आणि इमारतीच्या दुसऱ्या बाजूला, अशा 2 सभा, अशा एकूण 4 सभा घेण्यात आल्या. पण ही गर्दी जी जमली होती ना, एवढी गर्दी जमली आहे म्हटल्यानंतर लोक ज्या पद्धतीने उत्तेजित झालेले होते, या सगळ्या उत्तेजनाला कोणी वाट करून दिली माहिती नाही. त्या तरुणाचं नाव इतिहासाला ज्ञात नाही, पण कोणीतरी एक तरुण त्याच्यामधून एकदम उठून उभा राहिला आणि त्यांनी दोन्ही हात फैलावले आणि जोरात ओरडला, वंदे मातरम करून. वंदे मातरम ऐकल्यानंतर वंदे मातरम घोषणांच्या लाटाच्या लाटा उसळायला लागल्या. आणि या लाटा उसळायला लागल्यानंतर लक्षात घ्या, वंदे मातरमला मंत्रत्व प्राप्त झालं ते त्या दिवशी. हजारो लोकांनी लाखो वेळा वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरमचा जयकार, कारण तोपर्यंत दुसरी घोषणा कोणतीही नव्हती. आणि म्हणून सगळे नेते मंडळी वगैरे सगळी येईपर्यंत गगनभेदी घोषणा या वंदे मातरमच्या व्हायला लागल्या. आणि मग पुढच्या काळामध्ये तो कसा राष्ट्रमंत्र झाला आपल्याला माहिती आहे. अनेक क्रांतिकारक वंदे मातरम म्हणत फासावरती चढले. केवळ या देशात राहणारेच क्रांतिकारक, म्हणजे या देशात फासावर गेलेलेच नव्हे, तर ब्रिटनमध्ये ज्यांनी, मगाशी नाव घेतलंच मी, मदनलाल धिंगरा, त्यांनी जे चॅलेंज या शीर्षकाने जे लिहिलेलं होतं पत्रक, म्हणजे त्याचं नव्हतं ते, अर्थात सावरकरांचं होतं ते,
त्या पत्रकाचा शेवट सुद्धा वंदे मातरम या अक्षरांनी होता. कामाबाईंनी, भिकाईजी कामा या बाईंनी फ्रान्समध्ये वंदे मातरम या नावाचं एक पत्र सुद्धा चालवलं. खुद्द बंगाल प्रांतामध्ये वंदे मातरम या नावाची संस्थाही निघाली. सगळीकडे झपाट्याने सगळ्या प्रांताच्या भाषेच्या सगळ्या भिंती ओलांडून वंदे मातरम हा लोकमंत्र झाला. हे सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये. आणि मग 16 ऑगस्ट 1905 ला बंगालमध्ये आणखी एक सभा आयोजित करण्यात आली. ही होती निश्चय सभा. ज्याला लोक जे जमले ते हावडापासून ते बागबाजार पर्यंत जो गंगेचा काठ आहे तो सगळा गंगेचा काठ लोकांनी व्यापलेला होता. हे सगळे लोक अनवाणी चालत होते. बंगालमध्ये काहीतरी अशुभ घडलं, कोणी गेलं वगैरे तर अनवाणी बाहेर चालण्याची प्रथा आहे. हे सगळे लोक अनवाणी तिथे आलेले होते. आणि तिथे आल्यानंतर सगळ्यांनी गंगेमध्ये डुबक्या मारल्या. बाहेर आले ते पांढरं वस्त्रच परिधान केलं सगळ्यांनी आणि एकमेकाच्या हातामध्ये पिवळ्या रंगाच्या राख्या बांधल्या. आणि या राख्या बांधत सगळेजण घोषणा देत होते. म्हणजे केसरीने केलेलं वर्णन आहे बरं का. त्यावेळची केसरीमध्ये आलेली न्यूज, भाई भाई एक एका ठाई, भेद नाही भेद नाही. हे अर्थात केसरीने केलेलं त्याचा मराठी अनुवाद असेल. पण या पद्धतीच्या घोषणा दिल्या जात होत्या. एझा पौंड तिथे उपस्थित होती. ती असं म्हणाली, टॅगोर हॅज संग बेंगॉल इंटू अ नेशन. रवींद्रांच्या गाण्यामुळे बंगाल हा एक राष्ट्र बनला. गंगेत स्नान केल्यानंतर हे सगळे लोक, त्याच वेळेला रवींद्रांनी प्रार्थना म्हटली. सगळ्यांनी ती म्हणावी अशी त्यांनी आग्रह धरला आणि त्यांनी प्रार्थना म्हणायला सुरुवात केली. बोंगलार माटी, बोंगलार जल, बोंगलार वायू, बोंगलार फल, पुण्य होक पुण्य होक पुण्य होक हे भगवान. आणि लोक त्यांच्या मागे ते सगळं म्हणायला लागले. लोकमान्य टिळकांच्या स्वदेशीचा स्वीकार हा बंगालनी केला. लोकमान्यांची जी चतुसूत्री आहे यातलं फक्त संपूर्ण स्वराज्य एवढं एक सोडलं, कारण ते शक्य नव्हतं, त्यावेळेला दृष्टीपथात नव्हतं. तर बाकीची जी 3 सूत्र आहेत त्या 3 सूत्रांमधलं एक म्हणजे स्वदेशी, त्याचा स्वीकार, विलायतीवरती बहिष्कार आणि स्वभाषेमध्ये शिक्षण, या 3 गोष्टींचा बंगाल्यांनी स्वीकार केला. त्याच वेळेला लाल, बाल आणि पाल हे तिघही जण, 3 नेते संपूर्ण देश ढवळून काढत होते. लोकमान्यांनी आणीबाणीची वेळ आणि राष्ट्रीय बहिष्कार हे अग्रलेख मुद्दाम केसरीमध्ये लिहिले. अर्थात या सगळ्याचं इत्तंभूत हकीकत आमच्या वंदे वंदे मातरम या पुस्तकामध्ये मी संपूर्ण लिहिलीच आहे. अभिजित प्रकाशनाने, पुण्याच्या अभिजित प्रकाशनाने पुस्तक प्रकाशित केले. 3 आवृत्त्या याच्या संपल्या. लोकांच्या पर्यंत हा बंगालचा इतिहास आणि वंदे मातरमचा जन्म आणि अर्थातच जनगणमन, ज्याच्याबद्दल मी शेवटी बोलणार आहेच. तेव्हा हे सगळं लाल, बाल आणि पाल यांनी संपूर्ण देश घुसळून टाकल्यानंतर विलायती मालाचा खप एवढा उतरणीला लागला. त्यात आणखीन जागोजागी हे सगळं होणार, कारण त्यावेळेला आपण एक राष्ट्र होतो, आपण केवळ देश नव्हतो. 1920च्या नंतर आपण क्रमशः देश बनायला लागलो. कारण देश म्हणजे सीमेची आखणी केलेला असलेला, त्याच्यामध्ये असलेला बांधलेला जो प्रदेश असतो ना त्याला देश असं म्हणतात. आणि राष्ट्र म्हणजे एकमेकाच्या सुखदुःखाशी समरस होणारा लोकसमूह म्हणजे राष्ट्र. इतकी राष्ट्राची मोठी संकल्पना आहे, हे लक्षात घेण्यासारखं आहे. तेव्हा त्यावेळेला आपण एक राष्ट्र असल्यामुळे सगळेच लोक एकत्रित राहिलेले, सगळीकडे तो सगळ्या वंगभंगाच्या बाबत असलेला लोकांचा संताप बाहेर येत होता. तशात असलेला पुण्यामधला एक विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांनी विलायती कपड्यांची होळी हातात घेतली, त्या मुलाचं नाव विनायक दामोदर सावरकर. आणि त्यांनी विलायती कपड्यांची होळी ही पुण्यामध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावरती केली. इकडे बंगाल प्रांतामध्ये देवळांमधून सुद्धा स्वदेशीचा प्रचार व्हायला लागला. देवळं ही अशा कारणाकरता सुद्धा तेव्हा उपयोगी पडायची बरं का, हे लक्षात घेण्यासारखं आहे. तेव्हा देवळातून स्वदेशीचा प्रचार, विद्यार्थ्यांनी पॅन्टी घालणं टाकून दिलं आणि ते धोतर नेसायला लागले स्वदेशी करता. इतकंच नाही, धोबी मंडळींनी स्वदेशी कपडे धुणार असं जाहीर केलं. चर्मकारांनी सुद्धा आम्ही देशी जोडेच शिवू, बाकीचे नाही शिवणार
असं ठणकावून सांगायला सुरुवात केली. इतकंच काय, पण हलवायांनी गुळाची मिठाई बनवायला सुरुवात केली. लोकमान्य केसरीमधून कर्जनच्या कारभाराला औरंगजेबी कारभार म्हणतच होते. आणि हा जो पूर्व बंगाल मुस्लिम बहुल भाग वेगळा झालेला होता ना, त्याचा नायब राज्यपाल जो होता तो, त्याचं नाव होतं बॅम्फिल्ड फुलर. या बॅम्फिल्ड फुलरचा त्याची दडपशाही बघून लोकमान्य तर त्याला फुलर म्हणून कधी म्हणालेलेच नाहीत. केसरीमध्ये त्याचा कायमचा उल्लेख अग्रलेखांमधून सुद्धा फुलर खान असा आहे. हा बॅम्फिल्ड फुलरनी पूर्व बंगालामध्ये वंदे मातरम म्हणण्यावरती बंदी घातलेली होती. पोरं टोरं काय ऐकतायत का? बंदी घातली म्हटल्यानंतर रस्त्याने पोलीस जात असताना कोणीतरी पोरं यायची, मागून एकदम वंदे मातरम करून ओरडायची, पोलीस त्यांच्या मागे लागायचे, पोरं कुठेतरी पळत सुटायची, मग गल्लो गल्लीतून वगैरे पळता पळता जे घर उघडं दिसेल त्यात आज लपायची सुद्धा. आणि पोलिसांनी येऊन विचारलं, त्यावेळे एखादी घरात असलेली माऊली असं त्या पोराला म्हणायची नाही, रे कोण कोणाचं तू, काना ओळखीचा ना पाळखीचा, घरात कुठे शिरलात, चल बाहेर चालायला लाग. माहितीये काय प्रसंग आहे तो. आणि मग अशा वेळेला पोलिसांना व्यवस्थितपणे वाटाण्याच्या अक्षता लावल्या जायच्या आणि त्या मुलांना तिथून सुरक्षितपणे बाहेर काढलं जायचं. पण वंदे मातरम हा जणू परवलीचा शब्द झाल्यासारखा झालेला होता. इतक्या वेळेला वंदे मातरम म्हटलं जात होतं. आणि यामुळे चिडलेल्या क्रांतिकारकांनी कर्जनला मारण्याचे सुद्धा 2-4 प्लान केले. ते बारगळले पुढे. अर्थात हा सगळा इतिहास सगळ्याच्या सगळा सांगता येणं शक्य नाही, त्यामुळे मी तो तेवढ्याच जलद रीतीने, कारण एकीकडे घड्याळाकडे लक्ष ठेवत पण जलद रीतीने फक्त आपल्या पुढे मांडतोय. पुढे कर्जनला जावं लागलं. खरं म्हणजे कर्जनची कारकीर्द 1904 मध्येच संपत होती, 1899 ते 1904, पण तरी त्याला मुदतवाढ मिळालेली होती. पण त्यांच्याच लोकांच्या मध्ये त्याच्याबद्दलचा असलेला असंतोष याच्यामुळे त्याला 1905 मध्ये परत जायला लागलं. कर्जन गेला आणि त्या ठिकाणी मिंटो आला. फार मोठा फरक होणार नव्हता. दमन सत्र तर चालू होतच, वंदे मातरमच्या उच्चारांवरती बंदी तर घातली गेली होतीच, पण आता शिक्षण संस्थांवरती गदा आणायला सुरुवात केली. प्रसार माध्यमांची गळचेपी करायला सुरुवात केली. त्याच वेळेला पूर्व बंगाल आपल्या अंकित आणखीन ठेवण्याकरता म्हणून पूर्व बंगालचा ढाक्याचा जो नवाब होता, त्या नवाबानी ज्या वेळेला ही फाळणी करण्यात आली, त्यावेळेला फाळणीचे असलेल्या कागदपत्रांना शैतानी करार असं त्या ढाक्याच्या नवाबानी म्हटलेलं होतं. त्याला ब्रिटिशांनी 1,00,000 पौंडाचं कर्ज अत्यंत अल्प व्याजदरामध्ये दिलं. लगेच त्याचा विरोध मावळला आणि तो सांगायला लागला की अल्लाची मेहरबानी आहे, आपल्याला मुसलमानांना हा सगळा बहुल असलेला असा भाग मिळालाय, पूर्व बंगालचा भाग मिळालाय. एका क्षणात तो पलटला. आणि मग तरी असं असलं ना, तरी सुद्धा मवाळांचा एकीकडे विरोध, या विलायतीवर बहिष्कार वगैरे या सगळ्याला मवाळांचा विरोध होता बरं का. कारण मवाळांचं धोरण असं होतं की शक्यतो सरकारला दुखवायचं नाही, आज ना उद्या तरी सरकार आमच्यामध्ये शहाणपण आलं की निघून जाईल, हा सगळा मवाळांचा भाग होता. आणि त्यामुळे मवाळ या सगळ्या तरुण मंडळींच्या एका परीने विरोधात होते. 1908 मध्ये टिळकांवरती हद्दपारी बजावण्यात आली. त्यावेळेला मवाळांचे एक नेते नामदार गोखले हे इंग्लंडमध्ये होते आणि एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती टिळकांच्या हद्दपारीच्या निषेधाकरता म्हणून. आधी येतो असं सांगून त्या बैठकीला इंग्लंडमध्ये असूनही गोखले उपस्थित राहिले नाहीत. त्याच्याबद्दल नंतर सावरकरांनी टिप्पणी केलेली आहे, अगदी खास सावरकरी भाषेमध्ये त्यांनी टिप्पणी केलेली आहे त्याच्यावरती, की असे अपशकुन करून गोपाळरावांनी काय साधले, गोपाळरावांचे गोपाळरावांनाच माहिती, असं करून. सावरकर त्यावेळेला लंडनची बातमीपत्र ही काळमध्ये पाठवायचे आणि काळ करता ते पत्रकारिताही करायचे, तेव्हा हे सगळं तिथे लक्षात घ्यायला पाहिजे. असो, ब्रिटिशांची चाल बघा. 31/12/1906 ला ढाक्यामध्ये मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली. याच मुस्लिम लीगनी पुढच्या काळामध्ये पाकिस्तान मागितलं. पाकिस्तान मिळाले, पण मुस्लिम लीग अजूनही इथे आहे. कसं काय आपल्या लक्षातही येत नाही की ज्या मुस्लिम लीगनी पाकिस्तानची मागणी केली तर पाकिस्तान मिळालं, पण पाकिस्तान मिळून सुद्धा मुस्लिम लीग याच नावाचा पक्ष इथे आजही आहेच. आणि मग तो कशा करताय, त्याच्या मागण्या काय असणार आहेत, ह्या सगळीकडे आपण फार डोळेझाक करत राहतो. ही आपली अवस्था आहे आज. आणि बघा काय होऊ शकतं, कारण त्यानंतर तिथे कुमिल्ला, जमालपूर या ठिकाणी दंगे झाले. या विलक्षण दंग्यांच्या मध्ये मूर्तीभंजन झालीच, प्रचंड नरसंहार झाला, बलात्कार झाले. हेच सगळे भाग पुढच्या फाळणीच्या वेळेला
आपल्याला दिसून आले ना 47च्या फाळणीच्या वेळेला. ही सगळी झलक होती तिथे. आणि मग आता जर असं अराजक पसरत गेलं आणि संपूर्ण देशभर जर हे पसरलं तर 1857 सारखी परिस्थिती निर्माण होईल की काय, ही भीती ब्रिटिशांच्या सारख्या धूर्त शत्रूला भेडसावायला लागली. आणि मग त्यांनी विचार केला की नाही आता हे मागे घ्यायला पाहिजे. पण नुसतं मागे घ्यायचं म्हटल्यानंतर आपण हरलो असं होतं. या कारणाकरता त्याला आणखीन वेगवेगळ्या मलमपट्ट्या जोडण्यात आल्या की खरं म्हणजे आसाम आणि बिहार हा भाग वेगळा करायला पाहिजे होता. ओरिसा त्यातून काढायला पाहिजे होता. छोटा नागपूरचा भाग वेगळा करून टाकायला पाहिजे. म्हणजे काही प्रशासकीय गोष्टी आहेत त्या सगळ्याच्या सोयीसाठी म्हणून आम्ही फाळणी मागे घेतोय. मग त्याच्याकरता एक मुहूर्त पण पाहिजे. तर त्यावेळेला पंचम जॉर्ज येणार होता आणि पंचम जॉर्जच्या आगमनाचा मुहूर्त साधला आणि 5 जून 1912 ही फाळणी रद्द करण्यात आली. बंगाल प्रांतामध्ये आनंदी आनंद पसरला फाळणी रद्द झाल्यामुळे. सगळा बंगाल एक झाल्यामुळे. आणि मग पंचम जॉर्ज तिथे आल्याच्या बद्दल म्हणून राष्ट्रीय सभेतर्फे त्याचं स्वागत होणार होतं. ही गोष्ट नीट लक्षात घ्या आणि नीट ऐकून घ्या बरं का. राष्ट्रीय सभेकडून त्याचं स्वागत होणार होतं. 3 दिवस राष्ट्रीय सभेचं अधिवेशन जे होतं तिथे बंगाल प्रांतामध्ये, त्या 3 दिवसाच्या अधिवेशनाकरता म्हणून 3 गीतं म्हटली जाणार होती राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये. यातलं पहिल्या दिवशी म्हटलं गेलेलं गीत आहे ते आहे वंदे मातरम. दुसऱ्या दिवशीचं जे गीत आहे ते आहे जनगण मन. आणि तिसऱ्या दिवशीचं जे गीत आहे ना ते आहे युग जिओ मेरा पादशहा. म्हणजे हे खरं म्हणजे पंचम जॉर्जच्या गौरवाकरताचं गीत आहे तिसऱ्या दिवशीचं. पण जनगण मन हे रवींद्रनाथांनी पंचम जॉर्जच्या आगमनाप्रित्यर्थच रचलं. ही भूमिका ही तेव्हापासून उठली. याला एका परीने जर आपण पाहिलं ना तर एका परीने खुद्द रवींद्रनाथ टागोर सुद्धा जबाबदार असल्याचं आपल्याला दिसतं. याचं कारण आहे. कारण सांगतो मी. माझा विश्वास नाही रवींद्रनाथांनी त्याकरता लिहिलंय, गौरवपर बादशाच्या गौरवासाठी लिहिलंय याच्यावर माझा विश्वास नाही. पण रवींद्रनाथांनी जो खुलासा केलाय तो खुलासा करायला त्यांनी खूप उशीर लावला. हा जर उशीर त्यांनी लावला नसता तर कदाचित त्याच वेळेपासून हे पुढे दाखवता आलं असतं. आणि हे किटाळ जे आजही अधूनमधून का होईना सोशल मीडियावरून सुद्धा फिरताना हे आपल्याला दिसत राहतं की जनगण मन हे पंचम जॉर्जच्या स्वागताप्रित्यर्थ रचलं गेलंय. 20 नोव्हेंबर 1937च्या पत्रामध्ये आपल्या मित्राला रवींद्रनाथांनी खुलासा केलाय की त्यांचेच एक मित्र होते आशुतोष चौधरी म्हणून. तर आशुतोष चौधरींच्याकडून राजाचं जयगान रचण्याचा मला खूप आग्रह झाला. आणि तो आग्रह बघून एकाएकी माझा मनस्ताप वाढला. मी विस्मित झालो की अशा प्रकारचा आग्रह मला करूच कसे शकतात माझे मित्र आहेत. आणि त्या मनस्तापातून प्रबल प्रतिक्रियेच्या धक्क्यातून, हे मुद्दाम शब्द त्यांचेच सांगतोय बरं का, प्रबल प्रतिक्रियेच्या धक्क्यातून जनगण मन ही रचना निर्माण झाली. हे गीत खरं तर खास राष्ट्रीय सभेसाठी सुद्धा नव्हतं, कारण हे गीत जानेवारीमध्ये रचलं गेलेलं होतं. त्यामुळे खास राष्ट्रीय सभेसाठीही नव्हतं. आणि भारत भाग्य विधाता हा कोणी चौथा, पाचवा, सहावा जॉर्ज हा कसा असू शकेल? तो केवळ एकच असू शकतो, भारत भाग्य विधाता. माझ्या डोळ्यासमोर फक्त तोच होता. आणि इतर कोणी राजा माझ्या डोळ्यासमोर अजिबात नव्हतं. हे त्यांनीच सांगितलं. फक्त हा खुलासा उशिरा आला त्यामुळे नुकसान व्हायचं ते होऊन गेलं. नवे नवे आजही होतंय, अकारण होतंय. खरं म्हणजे माझ्या मनात अजिबात शंका नाही. त्यामुळे जनगण मन हे त्या परमेश्वराच्या आळवणीचं गीत आहे, त्याच्यावर माझा विश्वास आहे. पण मग पुढच्या काळामध्ये अखेर काय झालं, वंदे मातरमवरती सातत्याने कोणत्या ना कोणत्या तरी रीतीने टीका मुस्लिम लीग करत आली, काँग्रेस झुकत आली. काँग्रेसने शेवटी त्यांच्या सभेच्या समारोपाचं म्हणून ते गीत ठरवलं. मग पूर्ण ते म्हटलं जायचं, पण मुस्लिम लीगच्या दबावामुळे त्यातली 2च कडवी ठेवण्यात आली, पुढची कडवी गाळण्यात आली. आपल्याकडे की काय आहे, तोम ही दुर्गा दशप्रहरण धारिणी वगैरे वगैरे ह्या सगळ्या कविता. आणि परत काय आहे, वंदे मातरम म्हटल्यानंतर मातृभूमी तुला मी नमन करतो. आता हे इतर लोकांना कसं काय चालेल जे तसं पाळत नाहीत, जे तसं मानत नाहीत. मी म्हटलं मुस्लिम
तुम्ही वेगवेगळ्या मुस्लिम देशांची, आपला शेजारी बांगलादेश आहे, बांगलादेशचं राष्ट्रगीत बघा, मातेला 10 वेळा प्रणाम आहे त्यात. तिथले मुसलमान म्हणतात त्यांना काही नाही होत. असे जगाच्या पाठीवरती किमान 4 देश तरी असेल मुस्लिम देश की ज्यांच्या एक तर मातेची उपमा दिली आहे किंवा तिथल्या झऱ्यांना मातेच्या दुधाची उपमा दिलेली आहे. हे सगळं असून ते राष्ट्रगीत म्हणून तिथे म्हटलं जातं, हे लक्षात घेण्यासारखं आहे. पण दुर्दैवाने आपल्याकडे त्याला राष्ट्रगीताचा दर्जा म्हणजे राष्ट्रीय गीत असं करण्यात आलं. मास्टर कृष्णराव फुलंब्रीकरांनी बरेच प्रयत्न केले होते. झिंझोटी रागामध्ये ते अगदी लष्कराच्या बँडवरती सुद्धा ते बसवून दाखवलेलं होतं. त्यावेळेला एक मंत्री म्हणालेही होते, वा वा, आता याला राष्ट्रगीताचा दर्जा द्यायला काही हरकत नाही. लगेच नेहरूंनी दुरुस्ती केली की म्हणजे राष्ट्रगीताच्या समान दर्जा द्यायला काही हरकत नाही असे करू. आणि मग पुढे वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत बनलं. जनगणमनची सुद्धा 5 कडवी आहेत बरं का, आपल्याला माहिती नसतं. जशी वंदे मातरमची तशीच जनगणमनची सुद्धा आहे. मी आता सांगितले रवींद्रनाथांची हकीकत या माझ्या वंदे वंदे मातरमच्या परिशिष्टात दिलेली आहेच. अर्थात त्याच्या बरोबरीने ही दोन्ही गीतही दिली आहेत पूर्णपणे, म्हणजे आपल्याला माहिती असायला पाहिजेत एवढ्या एका कारणाकरता. तेव्हा थोडक्यात बंगालची फाळणी त्यावेळची ही कशी झाली. मी आज सकाळी ते 3 प्रश्न टाकले होते. वंदे मातरम राष्ट्रमंत्र कसा बनला आणि जनगणमनच्या बद्दल आपल्या मनात ज्या काही शंका असतात त्या शंका, हे 3 गोष्टी प्रामुख्याने मला आपल्यासमोर मांडायच्या होत्या. त्या या आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्यासमोर मांडता आल्या. या पुढे तरी प्रत्येकाने बोलताना 15 ऑगस्टच्या दिवशी आपण स्वातंत्र्य मिळवलं असंच म्हणा, आवर्जून परत एकदा सांगतोय. तर पुढच्या पिढ्यांच्या पर्यंत आपण काहीतरी देऊ आणि मग त्यांना सुद्धा काहीतरी पराक्रमाची, तेजाची अशी आपली परंपरा आहे याची ओळख होत राहील. कारण आजची पिढी ते उद्याचे आपले नागरिक आहेत. ते तितकेच जबाबदार नागरिक असणार आहेत जितके जबाबदार आपण सगळे आहोत. तेव्हा ही पिढी तशी निपजावी याकरता आपण सगळ्यांनी मिळून हे प्रयत्न करायला पाहिजेत. इतकंच बोलतो आणि देतो. आपल्या टाइमलाईन वरून वगैरे तर अधिकाधिक लोकांच्या पर्यंत हा सगळा विषय जाईल. लोकांच्या पर्यंत पोहोचवणं हे सुद्धा आपल्याच हातात आहे. देशकार्य म्हणतो ना, आपणच विचार करायचा तर आपल्याला हे वेगवेगळे मार्ग मिळतात की आपलाच असलेला इतिहास आणखीन आपण लोकांच्या पर्यंत कसा पोहोचवू शकतो हे पण आपणच बघायचंय. तेव्हा तेवढं सगळं आपण कराल याची मला खात्री आहे. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना आणि कलाप्रेमीला धन्यवाद देतो आणि वाणीला विराम देतो. वंदे मातरम.